नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विश्लेषण करतोय नागपूरमधली एक घडलेली घटना. साधारणपणे मार्च 26 मधली ही घटना आहे. माझ्यासमोर कागदपत्र सुद्धा दाखवली त्यांनी आणि गंभीर आहे. 20 जण त्या डिटोनेटर पार्किंग युनिटला तिथं स्फोट झाला आणि त्या स्फोटमध्ये 20 कुठल्या 20 पेक्षा जास्तच असतील. म्हणजे कामगार आणि ती काही व्यक्तींचं मृत झाली त्याच्यामध्ये. आणि गांभीर्यानं शासन ते घेईल असं वाटलं तर, आणि तसं घेतलं त्यांनी. सुरुवातीच्या काळात ते गुन्हे दाखल झाले. त्याच्यामध्ये जे संचालक मंडळ, त्यांचे चेअरमन यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात ते पोलीस पुढे आले. वरनं सूचना गेल्या. मग तिथले नेते, आता देवाभाऊंचं नागपूर म्हटल्यावर देवाभाऊ आणि विरोधी पक्षनेते नाना पटोले सुद्धा थोडं वाटत होते आक्रमक होते, पण सगळंच आता थंड पडलेलं दिसतंय. एवढे 20 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तपास कसा करायला पाहिजे होता? आणि एकालाच अटक केली जाते आणि बाकीचे संचालक उघड फिरतायत आज, आणि पोलीस ते जाणून बुजून दुर्लक्ष करतात असे आरोप व्हायला लागले आता. त्यामुळे आज हे विश्लेषण करायची पाळी आली. किती गंभीर आहे. तिथं जे कामगार होते ते सुद्धा प्रशिक्षित नव्हते या फॅक्टरीमध्ये, आणि अशा अवस्थेत म्हणजे सुरक्षितता तर शून्यच. सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं या फॅक्टरीमध्ये काहीही केलेलं नव्हतं. आता हे पुढे येत आहे आणि एकालाच अटक कर. आता ह्याच्यात काय, आणि परत राजकारणाने पोलिसांच्यावर दबाव, हेच आता चर्चेचा विषय आहे. पोलीस का थंड पडायला लागले त्याच्यामध्ये? त्या मृत झालेल्या त्या लोकांच्या कुटुंबानं काय करायचं? आणि हे संचालक, नक्कीच राजकीय दबाव असणार आहे पोलिसांच्यावर, त्याशिवाय ते संचालक असे उघड फिरतात आणि पोलीस अटक करत नाहीत त्यांना. मी आज ह्या जनप्रवास लाईव्हच्या माध्यमातून त्यांच्यावर का कारवाई होत नाही हे मी मुख्यमंत्री आणि एक कर्तबगार राज्याचे नेते देवाभाऊ यांना मी विचारतोय ना, की हे संचालकांना तुम्ही कारवाई केली पाहिजे. यांच्यावर तातडीने पावलं उचलली पाहिजेत. गृह खात्यानं कमिशनर करतायत काय? तिथले पोलीस अधीक्षक असतील, पोलीस उपायुक्त असतील, आयुक्त असतील, हे सगळे करतायत काय? हा विषय आहे ना आज महत्वाचा. आज त्याच्यामध्ये बरंच काय काय त्यांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत तुझा सुरक्षा नाही, परत पोलिसांना अटक करू नये म्हणून काय काय कोण भेटतंय, कोण दबाव आणतात. इमर्जन्सी म्हणून जी व्यवस्था पाहिजे होती त्या फॅक्टरीत ती पण नव्हती. त्यांना परवाने कसे दिले गेले, मग परवाने देणारे कोण होते? मग हे सगळं हे निघायला पाहिजे. फक्त त्यांचा एकच व्यक्ती कोण अटक केला तेही बघायला पाहिजे, आणि बाकीचे का थांबलेत, मग ह्याच्यात काय राजकारण येतंय? हे नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी गौड बंगाल आहे आणि खळबळजनक घटना आहे. हा स्फोट झालेला आहे. त्याच्यामध्ये स्फोट झाल्यानंतर विविध सोशल मीडियामध्ये बातम्या आल्या, पत्रकामध्ये, न्यूजपेपरमध्ये सुद्धा बातम्या आल्या, आणि त्यावेळेला काही स्टेटमेंट सुद्धा आहेत काही पुढाऱ्यांची, आणि ते आम्ही तातडीनं कारवाई करतोय. पोलीस सुद्धा आक्रमक होते, परंतु आता ते आक्रमक नाहीत. आणि मृतांना ज्या पद्धतीनं मदत करायला, मृतांच्या नातेवाईकांना त्या पद्धतीनं सुद्धा पावलं उचलली जात नाहीत. ही ओरड चालू झालेली आहे. तर हे गंभीर आहे. आणि रावळगाव, हे रावळगाव, त्याच्यामध्ये हे सगळं घडतंय. तर ह्याची चौकशी होण्याची मागणी आम्ही सुद्धा करतोय, पत्रकार संघाच्या वतीनं करतोय, जनप्रवास लाईव्हच्या वतीनं करतोय. आणि पोलिसांनी तातडीने याची दखल घ्यावी आणि संचालक जे फिरतायत त्यांना तातडीनं अटक करावी. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.